आणि आता आपण ही थेट दृश्य पाहूयात शिमला इथली। एक अनधिकृत मशीद उभारण्यात आली होती आणि त्याच्या विरोधात शिमल्यामध्ये सर्वसामान्य लोक चांगलेच आक्रमक झालेत। या मुद्द्यावरून गेले काही दिवस मोठा गोंधळ सुरू होता। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, हजारोंच्या संख्येने लोक जमले तिथे, पोलिसी बळाचा सुद्धा वापर केला जात आहे, पण लोक आक्रमक आहेत। बरोबर आहे। जर बघितलं आपण तर लोक अतिशय आक्रमक झालेले आपल्याला ते पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीची स्थिती सध्या शिमलाच्या या परिसरात निर्माण झाली आहे, एकतर इथे ज्या पद्धतीनं माहिती होती की आज आंदोलन होणार आहे, तर मोठ्या संख्येने इथे पोलीस बल देखील तैनात करण्यात आलं होतं। असं असताना आज जर बघितलं याच्यामध्ये तर अतिशय जोरदार गर्दी इथे आहे आणि जोरदार धक्काबुक्की देखील सुरू आहे। आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेटिंग आहे देखील तोडल्याचं पाहायला मिळतंय आणि या घडीला हेही अत्यंत महत्त्वाचं आहे की शिमल्याच्या थंड हवेच्या ठिकाणामध्ये, म्हणजे शिमला हिमाचल प्रदेशची राजधानी आहे, तिथे वातावरण तापलेलं आहे मस्जिदीच्या मुद्द्यावरून। प्रशांत, नेमकी इथली अडचण काय आहे आणि लोक ऐकायला का तयार नाहीत? बघितली मिलिंद, इथे साधारणतः गेल्या 3 ते 3 वर्षापासून इथे साधारणतः एका मस्जिदीचं बांधकाम सुरू होतं। इथे साधारणतः पर्वतीय क्षेत्रामध्ये जर बघितलं आपण 1 ते 2 माळ्याच्या बिल्डिंगच बांधण्याच्या परवानगी असतात प्रवेश क्षेत्रामध्ये। असं असताना इथे 3 माळ्याची ही मस्जिद उभारण्यात आलेली आहे आणि हा संपूर्ण परिसर जो आहे त्याला देवभूमी संबोधलं जातं। देवभूमीमध्ये अशा प्रकारची मस्जिद उभारून एक प्रकारे लोकांचा अपमान केला आहे असं सगळ्या हिंदुवादी संघटनांचा आरोप आहे। त्याचमुळे हिंदुवादी संघटनांच्या वतीने जोरदार इथे आंदोलन सध्या पाहायला मिळत आहे। प्रशांत, ही दृश्य आपण पाहतो आहोत। हिमाचल प्रदेश पोलीस यांनी बॅरिकेड्स लावले आहेत, हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत। हा विषय गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात मोठा विषय झाला होता आणि आता लोकांनी रस्त्यावर उतरून या सगळ्या प्रकरणाचा निषेध करत प्रशांत, या अनधिकृत बांधकामाला प्रशासनाकडून काही नोटीस देण्यात आली होती, काही कारवाई यापूर्वी करण्यात आली होती? प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी यांच्याशी आपला संपर्क तुटला आपण पाहतो। आता पाण्याचे फवारे आंदोलकांवर मारले जाणार, त्याची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे। फायर ब्रिगेडचं इंजिन आलेलं आहे आणि पाण्याचे जोरदार फवारे आता आंदोलकांवर मारले जातील, जेणेकरून आंदोलकांना पांगवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे। प्रशांत, या अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात पोलिसांनी किंवा प्रशासनानं काही नोटिसा बजावल्या होत्या का? काय काय झालं आतापर्यंत या विषयात? या संदर्भात, या मस्जिदीच्या संदर्भात, जे अनधिकृत बांधकाम आहे त्या संदर्भात निश्चितपणे स्थानिक प्रशासनाने नोटीस बजावलेल्या होत्या की एवढी मोठी मस्जिद इथे का उभारण्यात आली, यामागे कारण देणार नाही। अति अवैध पद्धतीने हे मस्जिद उभारण्याची माहिती आलेली आहे आणि त्याचमुळे हिंदुवादी संघटनांनी जोरदार विरोध केलेला होता आणि आज या संदर्भात इशारा देखील दिला होता। पण स्थानिक शिमला पोलिसांनी या प्रकारच्या सगळ्या आंदोलनाला कुठल्याही प्रकारची परवानगी दिली नव्हती, पण मोठ्या संख्येने इथे आंदोलन एकत्र झाले। त्यामुळे निमलष्करी दल सोबतच हिमाचल प्रदेश पोलीस हे सगळे घटनास्थळावरती आहे आणि आपल्याला जर पाहायला मिळतंय की आंदोलकांच्या वतीनं दगडफेक देखील केल्याची माहिती आलेली आहे। काही जे निमलष्करी दलाचे जवान आहेत ते देखील जखमी झाल्याची माहिती आहे। दरम्यान आंदोलकांना पांगवण्यासाठी साधारणतः पाण्याचा मारा देखील करण्याचा निर्णय स्थानिक पोलिसांनी घेतलेला आहे। त्याचमुळे तिथे अग्निशामक दलाच्या गाड्या देखील तैनात करण्यात आल्याची माहिती पाहायला मिळत आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर स्थानिक प्रशासनाने याला कुठल्याही प्रकारची परवानगी दिली नव्हती अशी साधारणच्या माहिती आहे। मिलिंद, प्रशांत, आपण ही दृश्य पाहतो आहोत। प्रशांत, इथे स्थानिकांची कोणी समजूत काढण्याचा प्रयत्न केला का प्रशासनाच्या वतीने? दोन्ही समाज म्हणजे हिंदुत्ववादी कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, पण ज्यांनी हे अनधिकृत बांधकाम केलं त्यांनाही सांगण्यात आलं का प्रशासनाच्या वतीने की तुम्ही स्वतःहून काढून टाका, जेणेकरून अशा प्रकारचा तणाव निर्माण होणार नाही? दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण झालेला आहे। अशा वेळी स्थानिक प्रशासनाने याला प्रयत्न केला होता की हा तेढ कमी करण्याचा। पण ज्या पद्धतीने जर बघितलं जातंय की एकतर
सत्ताधारी पक्षाच्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या खासदार नेत्यांनी इथे जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. या अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावरून जोरदार गदारोळ करण्याचा प्रयत्न केलेला जात आहे आणि त्याचमुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे अनधिकृत बांधकाम जे आहे हे लवकरात लवकर तोडावं यासाठी हा दबाव आणला जात आहे. पण हे अत्यंत महत्वाचं आहे की इथे स्थानिक प्रशासनाने नोटीस बजावल्यानंतर ही कुठली कारवाई स्थानिक प्रशासनाने केली नव्हती, फक्त नोटीस बजावला होता. त्यामुळे हे अवैध बांधकाम लवकरात लवकर तोडावं अशी मागणी संघटनांच्या वतीने करत आहे, हिंदुवादी संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे. पण इथे जर बघितलं तर या गोष्टीमुळेच मोठा तणाव निर्माण झाल्याची सध्याची शिमल्याची स्थिती आहे. मिलिंद. प्रशांत, ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत. आता पाण्याचे फवारे मारण्याची तयारी प्रशासनानं केली आहे. साधारणपणे 2-3 टप्प्यात अशा प्रकारची कारवाई करण्यात येते. पहिल्यांदा सांगण्यात येतं, मग लाठीचार्ज होतो, त्यानंतरही लोकांनी ऐकलं नाही तर पाण्याचे फवारे मारले जातात. त्यानंतरही जर का लोक नियंत्रणात राहिले नाहीत तर अन्य वेगवेगळ्या साधनांचा वापर केला जातो. प्रशांत, गेल्या काही वर्षात नैसर्गिक आपत्तींनी हिमाचल प्रदेशमधला काही भाग त्रस्त होता, नागरिक त्रस्त होते, पण त्यानंतर अशा प्रकारच्या तणावाचं हे पहिलंच उदाहरण आहे. तर नाही, जर सध्याची परिस्थिती बघितली तर हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती आपल्याला वारंवार पाहायला मिळत आहे. अनेकदा दरड कोसळलेले आहेत. असं असताना आता ही धार्मिक वाद निर्माण झालेला आहे. खास करून या संघटनांची मागणी आहे की हिमाचल प्रदेश ही देवभूमी आहे आणि देवभूमीमध्ये अशा प्रकारचं अनधिकृत बांधकाम करण्याची गरज नव्हती. पण असं असताना देखील ज्या पद्धतीने करण्यात आलं आणि अनधिकृत बांधकाम करताना या प्रकारची काही परवानगी स्थानिक प्रशासनाकडून घेतली नाही अशी प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. आणि यामुळेच हे अनधिकृत बांधकाम लवकरात लवकर तोडावं यासाठी हिंदुवादी संघटनांच्या वतीने जोरदार दबाव हा स्थानिक प्रशासनावर आणला जात आहे. गेल्या आठवड्याभरापासून हा मुद्दा जो आहे, शिमल्यातील ही अनधिकृत बांधकाम जी इमारत आहे त्या इमारतीला एका समाजाच्या वतीनं संरक्षित करण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे असाही आरोप लगावला जात आहे. असं असताना आज सर्व हिंदुवादी संघटनांनी याला विरोध करण्याकरता, आंदोलन करण्याकरता आज सर्वांनी एकत्र यावं अशा प्रकारचं आवाहन केलं होतं. आवाहन केल्यानंतर ह्या मोठ्या संख्येनं इथे संपूर्ण हिमाचल प्रदेशाच्या परिसरातून मोठ्या संख्येने इथे हिंदू आंदोलक एकत्र झाले, खास करून हिंदू समाजातले, आणि त्यांनी या संपूर्ण अनधिकृत बांधकाम तोडण्याकरता पाऊल टाकलेलं आहे. प्रशांत, हिमाचल प्रदेश त्यातही सिमला हा पर्यटकांच्या करता कायमच आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे. वर्षभर शिमल्यामध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक येत असतात आणि शिमल्याची अर्थव्यवस्था जशी शेती आणि अन्य काही जोडलेल्या गोष्टींवर, शेतीपूरक व्यवसायांवर चालते, तसंच आता पर्यटनाचा सुद्धा खूप मोठा व्यवसाय शिमल्यामध्ये चालतो. या दिवसात साधारण पर्यटकसुद्धा असतात का शिमल्यामध्ये? आणि हा भाग आहे, हा शिमल्यातला नेमका कुठला भाग आहे जिथे ही तणावपूर्ण परिस्थिती आहे? जर बघितलं आपण तर हा जो परिसर आहे हा शिमल्यातला पूर्वोत्तर भागातील परिसर आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं अतिशय दाट वस्ती असलेला हा परिसर आहे. असं असताना या परिसरामध्ये ही अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं. आणि जसं मिलिंद आपण विचारलं की या काळातही पर्यटक असतात का? हा, शिमल्यामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक असतात. शनिवार, रविवार आणि इतरही वीकडेज मध्ये मोठ्या संख्येने इथे पर्यटक येतात. सध्या जरी इथे पाऊस सुरू असला आणि पावसाचं वातावरण जरी असलं तरी मोठ्या संख्येने पर्यटक इथे शिमल्यामध्ये थंडीचा आनंद घेण्याकरता दाखल होत असतात. एक प्रकारे प्राथमिक व्यवसाय जो आहे तो शिमल्यामधला तो साधारणतः जर बघितला आपण तो पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने आर्थिक उलाढाल होत असं असताना ज्या पद्धतीने ही घडामोड होतोय आणि ज्या पद्धतीने आंदोलन सुरू झालेलं आहे त्यामुळे निश्चितपणे पर्यटनावरती देखील परिणाम होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मिलिंद. प्रशांत, आपण पाहतो तर लोक थांबलेले आहेत, लोक ऐकायला तयार नाहीत, घोषणा देत आहेत, हातवारे करतायत. पोलिसांचे काही अधिकारी लोकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतायत, पण लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. एवढंच नाही तर प्रशांत, या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की महिलांची संख्या पण मोठी आहे. प्रशांतशी आपला संपर्क होऊ शकत नाही, आपण त्याच्याशी पुन्हा एकदा